भाऊ काय सांगाल, पालिका निवडणुकीसाठी आज प्रत्यक्ष मुलाखतीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. किती इच्छुक उमेदवार जवळपास 1000च्या जवळपास उमेदवारांनी अर्ज भरलेले आहे आणि त्यांचे साक्षात्कार चालू आहे. आज 3 मतदारसंघाचे आहे, उद्या 3 मतदारसंघाचे आहे आणि यामधनं हे निवड मंडळ कोणत्या उमेदवाराला उमेदवारी द्यायची याबद्दल व्यूहरचना आखून प्रत्येक प्रभागातून, म्हणजे एका प्रभागात जर 60 बूथ असेल तर 60ही बूथला कव्हर करेल अशा भागातून एक उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न राहील. भाऊ, एका प्रभागातून अनेक उमेदवार इच्छुक असल्याचं बोललं जातं. काय निकष नेमके उमेदवार निवडीसाठी काय लावले? उमेदवार निवडीचे निकष तो संघटनेत कार्य करणारा असावा, महानगरपालिकेचे प्रॉब्लेम्स त्याला माहीत असावे, जनतेमध्ये जाणारा असावा, जनतेच्या कामासाठी त्याच्या मनात आवड असावी. की मी निवडणूक जिंकलो हरलो हा भाग वेगळा आहे. मला पक्षाने तिकीट दिली होती आणि ज्या जनतेने मतं दिले आहे त्यांच्यासाठी मी धावण्याचा 5ही वर्ष निश्चय करूनच उमेदवारी मागत आहे. अशा उमेदवाराला आम्ही तिकीट देणार आहोत. कारण की शेवटी काँग्रेसच्या उमेदवाराला मतं मिळतात आणि मतं मिळाल्यानंतर त्याला ज्या लोकांनी मतं दिलं त्या लोकांसाठी धावणं गरजेचं असतं. अशा उमेदवारांच्या शोधात आम्ही आहोत. हो, 2012 आपलं संख्याबळ 17 घटलं होतं. आता कशा पद्धतीने रणनीती आखणी आणि कोणते मुद्दे घेऊन जे ते काँग्रेस? असं आहे की 15 वर्ष भाजपाची सत्ता होती, 3 वर्ष प्रशासकाचा काळ होता. महानगरपालिकेची मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याची जबाबदारी आहे. जर शहरातले सगळे प्रॉब्लेम संपले असेल तर लोक त्यांनाच मतं देतील. परंतु या 18 वर्षातही हे प्रॉब्लेम जसेच्या तसेच असतील, लोक परेशान असतील तर मला वाटते लोक त्यांना या जागेवरून हटून दुसऱ्याच्या हाती सत्ता देईल. भाऊ, आघाडी संदर्भात काल विजय म्हणाले की समविचारी पक्षाची आमचं बोलणं सुरू आहे. काय आघाडी संदर्भात काही चर्चा झाली आहे का? हो, सर्व पक्षांशी चर्चा झाली आहे. शिवसेनेशी झाली, NCPशी झाली आहे, वंचित आघाडीवालेसुद्धा येऊन गेले, रिपब्लिकनचे जे सगळे गट आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणी झालेली आहे. या आमच्या साक्षात्कारानंतर तो समोरच्यासाठी आम्ही निवड मंडळ चर्चा करणार आहोत. शेवटचा प्रश्न स्वाभाविक आहे, काँग्रेस सुद्धा भाजपा थेट सामना आणणार आहे. 151 जागापैकी काँग्रेस जवळपास किती जागा लढणार आणि मित्र पक्षांना किती जागा? आता सगळ्यात प्रथमतः आम्ही आमच्या 151 जागांसाठी साक्षात्कार घेऊन झालो आणि त्यानंतर मित्रपक्ष काय काय जागा मागतात, आम्ही कुठे देऊ शकतो याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणून आताच आकडा सांगणं शक्य नाही.